सेवा ही मेरी पहचान, शंकर सोनेजा। सेवा ही जिनकी पहचान, वो हैं शंकर सोनेजा। फ्री मालेगांव का काढ़ा, फ्री जोड़ों के दर्द का तेल, फ्री नसों के दर्द से छुटकारा पाने की पीने की दवा। सेवा का लाभ उठाइए, सदैव आपकी सेवा के लिए हाजिर रहते हैं शंकर सोनेजा। असांजे लाइ इहो रिश्तो मीट हिकदमि लकी आहे। ईअं छोकिरो छोकिरी ॿाहिरि वञनि था, होटल में वधीक ख़र्च बि लॻनि था ऐं टाइम बि लॻी थो वञे, त रिश्तो मीट कॉन्फ्रेंस हॉल में अचनि था, सभु ॼणा मीटअप कनि था ऐं टाइम सेविंग बि आहे। असां जीअं आयासीं, असांजो कमु थियो 8 ॾींहंनि में, त हिते जेके अचनि था उन्हनि जो बि तकिड़ो कमु सुठो थी वञे ऐं सिंधियुनि जो सिंधियुनि सां थिए त ॾाढो सुठी ॻाल्हि आहे। रिश्तो.com सिंधियुनि जो सिंधियुनि सां ऑनलाइन सिंधी मैट्रिमोनी। नमस्कार, मैं राजेश दलवानी, आप देख रहे हैं उल्लास लाइन बुलेटिन। उल्लासनगर के हिललाइन पुलिस स्टेशन के अंदर कल्याण पूर्व के बीजेपी आमदार गणपत गायकवाड़ ने शिवसेना शिंदे गढ़ के कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड़ पर अंधाधुंध गोलीबारी की घटना का अब महाराष्ट्र भर में इसका निषेध किया जा रहा है। जहां आज इस घटना को लेकर उल्लासनगर कांग्रेस की तरफ से कैंप 5 के नेताजी चौक पर आंदोलन कर निषेध व्यक्त किया गया। वहीं आंदोलन में उपस्थित कांग्रेस के आमदार रविंदर धांगेकर ने इस गोलीबारी की घटना को लेकर बीजेपी पर जोरदार हल्ला बोल किया है। ब्यूरो रिपोर्ट महेश रोकडे, उल्लास लाइन बुलेटिन, उल्लासनगर। 2 दिवसापूर्वी उल्लासनगरमध्ये ज्या पोलीस स्टेशनमध्ये भारतीय जनता पार्टीच्या आमदाराने गोळीबार करून शिवसेनेच्या शहराध्यक्षांना गंभीर जखमी केलेलं आहे, अशा पद्धतीची घटना पहिलीच महाराष्ट्रात असेल। शाहू फुले आंबेडकर विचाराला मानणारा हा महाराष्ट्र, छत्रपतींचा महाराष्ट्र, साधू संतांचा महाराष्ट्र, या महाराष्ट्रामध्ये चाललंय काय? रोज एक घटना होते आणि या घटनेमध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार असतील, नगरसेवक असतील, ज्या पद्धतीनं या महाराष्ट्राची लूटमार आणि जी गुंडगिरी ही चालली, याचा निषेध करण्याकरता उल्हासनगर काँग्रेस पक्षाच्या वतीनं आणि ह्या येथील सर्व व्यासपीठावर असलेले सर्व पक्षाचे पदाधिकारी आम्ही या ठिकाणी निषेध करतो की हा साधू संतांच्या महाराष्ट्रामध्ये चाललंय काय आणि ज्या पद्धतीनं या उभ्या महाराष्ट्रामध्ये हुकुमशाहीचं राजकारण चालू आहे, सर्वसामान्यांना जगणं अवघड झालं आहे आणि या लोकशाहीमध्ये ज्या पद्धतीनं जाती धर्मामध्ये वाद चाललेत, प्रत्येक जाती समाजामध्ये आज आंदोलनं चालू आहेत, मराठा समाजाचं आंदोलन असेल, ओबीसीचं असेल, धनगर समाजाचं असेल, हे जर थांबवलं नाही तर हा महाराष्ट्राची परिस्थिती अत्यंत गंभीर होईल। आज आपल्या देशाचं नाव जगाच्या इतिहासामध्ये वैभवशाली नाव म्हणून नोंदलं गेलेलं आहे आणि त्या देशामध्ये ह्या मोदी सरकारमध्ये, ह्या फडणवीस सरकारमध्ये ज्या पद्धतीनं आपल्या देशातील नागरिकांची मान खाली घालण्याचं काम ह्या उल्हासनगरच्या घटनेने घडलेलं आहे आणि अशा पद्धतीने जर करत असतील तर अत्यंत चुकीचं आहे। ह्या महाराष्ट्रामध्ये ह्या शिंदे सरकारची लोक प्रत्येक महानगरपालिकेमध्ये जाऊन हे फक्त भ्रष्टाचाराचं कुरण या ठिकाणी चालू केलेलं आहे। प्रत्येक आयुक्त कार्यालयामध्ये गेलं तर शिंदे सरकारची लोक त्या ठिकाणी जाऊन फक्त टेंडर प्रक्रियेमध्ये सहभागी असतात। मुंबई शहरामध्ये माननीय उद्धव साहेबांनी करोडो रुपये जनतेसाठी FD करून ठेवल्या होत्या, तेही मोडण्याचं काम शिंदे सरकारने केलं। ही जनतेची लूट यांच्या डायरेक्ट कशी खिशात जाईल आणि ही पैसे निवडणुकीच्या काळामध्ये कसे आपल्याला वापरता येईल, अशा पद्धतीचं चुकीच्या पद्धतीचं राजकारण चाललेलं आहे। लोकशाहीच्या दृष्टीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या दृष्टीने चुकीचं आहे। आम्ही या निमित्तानं आजच्या धरणे आंदोलनाच्या निमित्तानं या ठिकाणी निषेध करतो। हे लोकशाही टिकवण्यासाठी आमचे सर्व कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील आणि रस्त्यावर उतरल्यानंतर आमच्यावर जे काही गुन्हे त्यांना दाखल करायचे आहेत, काही पद्धतीने आपण बघितलं असेल, एखादं जर वर्तमानपत्र जर त्यांची बाजू मांडत असतील तर त्याला आमच्या पुणे शहरामध्ये आणि लोकशाहीच्या वर्तमानपत्राला बंदी आणण्याचं काम ह्याच्यापुढं झाल्याशिवाय राहणार नाही। तुम्हाला आम्हाला सगळ्यांना लोकशाही टिकवण्यासाठी सातत्याने रस्त्यावर उतरावं लागेल। वैभवशाली भारताच्या इतिहासामध्ये आपला देश चांगला राहिला, आपले नागरिक चांगले राहिले तर ह्या देशाची वैभवशाली परंपरा जी काँग्रेसने टिकवली तीच वैभवशाली परंपरा कायम राहील, असा मला याच्यामध्ये मी पूर्णपणे ज्या परवाच्या घटनेचा मना निषेध करतो आणि थांबतो। शोधावं लागणार आहे अशी परिस्थिती महाराष्ट्राची निर्माण झालेली आहे। एक वैभवशाली इतिहास असणारा महाराष्ट्र,
एक नैतिकतेचा उच्चांक गाठलेला महाराष्ट्र, एक शूरतेचं उदाहरण असलेला महाराष्ट्र, आज तो महाराष्ट्र कुठे चाललाय ह्याचं ज्वलंत उदाहरण आपण काल परवा झालेल्या आपल्याच परिसरातल्या एका पोलीस स्टेशनच्या घटनेमध्ये पाहिलं. त्याचबरोबर खाजगीकरण, सामाजिक ध्रुवीकरण हे गेल्या 1.5 वर्षामध्ये जे महाराष्ट्रात वाढलेलं आहे त्याच्यामुळे महाराष्ट्राची एकता, अखंडता ही पूर्णपणे धोक्यात आलेली आहे. आणि त्याच दृष्टिकोनातून महात्मा गांधींच्या प्रतिमेसमोर आज हा एक मूक आंदोलन करण्यात आलेलं आहे. मी देखील त्याला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. आणि शेवटी भारतात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला संविधान महत्त्वाचं आहे. तो कुठल्या धर्माचा आहे, कुठल्या जातीचा आहे हे महत्त्वाचं नाही. त्याच्यासाठी भारताचं संविधान महत्त्वाचं आहे. आणि संविधान जर जगलं, संविधान जर टिकलं तर हा देश टिकेल, आम्ही सर्वजण जगू. या भूमिकेतनं आज ह्या मूक आंदोलनांना मी समर्थन देतो. आपलं गाव, आपलं शहर, आपलं राज्य, आपला देश हा गुन्हेगारी मुक्त व्हावा, भ्रष्टाचार मुक्त व्हावा आणि सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून हा देश व्हावा अशी आमची अपेक्षा आहे. सर, घटनेनंतर आमदार गणपत गायकवाड यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते, त्याच्यावर काय आपलं म्हणणं आहे? आता दोन्ही पक्षातले लोक मांडीला मांडी लावून बसलेले आहेत. सत्ताधारी पक्षाचा एक आमदार अशा पद्धतीने जर मुख्यमंत्री मोदींच्या बद्दल बोलत असेल तर अतिशय मला वाटतं याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं पाहिजे किंवा त्यांच्या पक्षातल्या प्रवक्त्याने दिलं पाहिजे. मी तर आज बातमी वाचली की त्यांच्या कॅबिनेटचे अनेक मंत्र्यांनी त्याला उत्तर देण्याच्या संदर्भातली भूमिका ठेवली, त्याचा निषेध देखील केला. परंतु ही घटना घडते, एक आमदार खिशामध्ये पिस्तूल ठेवून जातो, त्याला स्वतःच्या जीवाची म्हणजे एवढं अंगरक्षक असताना, पोलीस असताना देखील पिस्तूल ठेवायची वाटतं आणि पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करायचा वाटतो. ही घटना थोडी खेदजनक आहे. महाराष्ट्राचं मला कुठल्या इतर राज्यासोबत तुलना करायची नाही आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये घडणारी अशी ही पहिली घटना आहे. त्या घटनेचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. चूक कोणाची आहे हे शोधणं माझं काम नाही, ते पोलिसांचं ते कोर्टाचं आहे. पण अशी घटना परत महाराष्ट्रात होऊ नये, कारण त्याच्यामुळे सामान्य नागरिक भयभीत झाला आहे. ज्याच्याकडे तुम्ही म्हणजे हा मागण्यासाठी न्याय मागण्यासाठी जातात, तिकडे जर अशी घटना घडत असेल तर मला वाटतं ते दुर्दैवी आहे. शिंदे साहेबांनी, राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील, यांनी ह्याच्यावर काहीतरी सकारात्मक आणि ठोस भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर।